मुंबईच्या पर्वत रांगांमध्ये पोफळीच्या पूर्वेला दिसणाऱ्या धबधब्यांमुळे घबराट निर्माण झाली आहे। हे पाणी कोयना वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून गळती होऊन पर्वत रांगेतून वाहत येत वाशिष्ठी नदीला मिळतंय, अशा प्रकारचं माध्यमात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। मात्र यामध्ये कोणताही धोका नसून हे पाणी प्रकल्पातील उल्लोळ विहीर किंवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पुढे ईव्हीटीमध्ये येऊन झिरपत असून तेच पाणी आता सह्याद्रीच्या डोंगरातून वाहत आहे, असं जलसंपदाच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केलंय। कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार किंवा हेडरेस टनेल निघतंय, या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्जवेल बांधलेली आहे। या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते। ही सर्जवेल 1960 साली बांधून पूर्ण झाली आहे। आता काही वर्षांपासून सुरू असलेली सर्जवेल मधील गळती थांबण्यासाठी 60 ते 90 दिवसांचा कालावधी लागेल। त्यामुळे आता या विहिरीवर अवलंबून असणाऱ्या काही पाणी योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। याबाबत वेळीच पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून केली जात आहे।